अपूर्वशी संगीत संवादिनी विश्वावसु गंधर्व मृदुंग चित्रसेन गंधर्व मंजिरी विनायक गंधर्व पुनश्च एकदा या नाट्याचे सूत्रधार स्वतः देवराज देवेंद्र आणि विशेष सहकार्य आणि या नाट्य पुष्पाचे दिग्दर्शन नाट्यशास्त्राचे अभ्यासक भरतमुनी तमाम रसिक प्रेक्षक गणपती गजानन आणि रंगदेवता सरस्वती मातेचे लीन होऊन स्वर्ग साम्राज्यात निवडक देवता अष्टरंभा आणि गंधर्व सहर्ष सविनय सादर करत आहोत महान नाट्य पुष्प महिमा लक्ष्मी मातेचा महिमा लक्ष्मी मातेचा महिमा लक्ष्मी मातेचा एखादी
आशीर्वाद, मंगलमय आशीर्वाद, मंगलमय आशीर्वाद. आज काय पाहते का? अहो, प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. आणि हा आनंद का असू दे. अहो, देवातील भक्त आणि भक्तातील देव या देवताचा मोठेपणा कुणी वाढविला तर तुमच्यासारख्या भक्ताने वाढविला. आता तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करणं देवताच्या नात्यानं आमचंच कर्तव्य आहे. पण आज प्रत्येकाच्या मनात शंका निर्माण झाली. प्रत्येकाच्या मनात फक्त एकच प्रश्न आहे, आणि तो प्रश्न कोणता असेल तरी लक्ष्मी म्हणजे कोण तेच आम्ही तुम्हाला पटवून देणार आहे. ही लक्ष्मी म्हणजे कोणी सामान्य नव्हे. साऱ्या देवतांची संपत्ती दुर्वास महंतांच्या शापामुळं सागराच्या तळाशी गेली, आणि ती संपत्ती बाहेर काढण्यासाठी देव आणि दानव मिळून अथांग अशा महासागरात सागर मंथन झालं. आणि त्या सागर मंथनातून अनेक रत्न बाहेर पडली. त्यातील एक रत्न म्हणजे साक्षात लक्ष्मी होय. अहो, निरंगिनी माझी माता आणि समुद्र देव माझे पिता यांच्या कुशीकुलातीचा जन्म झाला. ती साक्षात लक्ष्मी होय. काही जण मला धनलक्ष्मी म्हणतात, काही जण मला वैभव लक्ष्मी म्हणतात. अशा अनेक नावाने हे सारे भक्त मला संबोधले जात आहेत. पण या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करणं हे या लक्ष्मीचं कर्तव्य आहे. पण ही सारी कृपा कुणाची असेल? हे सारं कुणामुळे घडतंय? हस्तिनापूरचे राजे लक्ष्मी मातेची भूमिका याने दिली. पण या वैकुंठीच्या नारायणाचा नमोदा देता एका मरत मानवाचा नमोदा तिच्या मुखातून कसं त्याला काय करतं. काही दिवसापूर्वी मृत्यूलोकाच्या ठिकाणी ती सांगत येतो, आणि म्हणून कदाचित ही जो तिच्या सर्व कलाकार म्हणतो आहे उर्वशी आत हो राग शांत करू. अगं, त्या लक्ष्मी मातेची भूमिका तुला दिली, तुझी योग्यता पाहुणा दिली होती, तुझी बुद्धिमत्ता ही पाहिल्यानंतर प्रत्येकाला भूमिका दिल्या. आणि म्हणून प्रथम दर्शनी प्रवेश तुझा मी ठेवला होता. पण याच धर्मासभे काही घडल्याची धर्मा झाली. या माऊलीचा पान हा